सलामीची जोडी विजय आणि रोशन अशी मैदानाच्या आतमध्ये बघतोय आपण. गोलंदाजी मार्कवर सानिल. दोन्ही संघाला शुभेच्छा असतील. आपल्या पहिल्या षटकातला पहिला चेंडू. या पुढचा चेंडू इनसाइड एज इज गॉन. पहिलाच गडी बाद होतोय बॅटचा कडा घेऊन जाऊन. घरा माहित झाला तर तरी तू येच, मी वाट पाहतो. पहिल्या चेंडूचा विचार करायला गेला तर पहिल्या चेंडूवर विजय सारखा एक मोठा फलंदाज बाद होतोय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नंबर 3 मध्ये खेळण्यासाठी येतोय मिस्टर हिरा डुकुळे. थोडासा संकटामध्ये असेल राजावळी संघ. त्या संकटामधून बाहेर यावं लागेल. जर विचार करायचा गेला हिरा आणि रोशन अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये बघतोय. सनील हा गोलंदाज आहे. गोलंदाजी मार्कवर काय गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला. बघा पहिल्या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी सनील गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल. या पुढचा चेंडू क्रॉस लाईन खेळण्याच्या प्रयत्नात बॉल येतो लॉगऑनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. काय थ्रो होता डायरेक्ट स्टंपवर. खूप चांगला नेम मानावा लागेल या क्षेत्ररक्षकाचा. संदीप ह्याच्याकडून काही नेमबाजी बघतोय आपण. तर अशा प्रकारे चेंडूवर एक धाव येते. एका धावेने श्री गणेशा केला जातोय. राजावली संघाचा हिरा याच्या मार्फत संघाचं खातं खोललं जातंय. धावसंख्या धाव फलकावर लागली गेली 1 धाव. आता मात्र आपण बघतोय रोशन याला. रोशन हा डाव्या हाताचा फलंदाज आहे आणि डाव्या हाताच्या फलंदाजाचा जर विचार करायचा गेला तर हवेची साथ आहे या फलंदाजाला. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू जर आला तर नक्की सीमारेषे पार जाईल. काय होईल बघूया. सनील गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू आपल्या पहिल्या षटकातला. या पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू. बॉल जातो लॉग ऑफच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. थँक्यू विजय. क्षेत्ररक्षकाने बाहेर जाऊ नका, आतमध्ये या. क्षेत्ररक्षक होता त्याने आतमध्ये यायचंय, बाहेर जाऊ नका. या चेंडू आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. तर षटकार येतो. या 6 धावेने संघाची धावसंख्या 7 धावा. मी अगोदरच सांगितलेलं होतं की कालच्या दिवसामध्ये डाव्या हाताच्या फलंदाजाने चांगली कामगिरी केलेली होती. हवेची साथ सुद्धा असते. कालच्या दिवसामध्ये वजगायला गेलं तर जय भुयाल यांनी षटकाराची हॅट्रिक या मैदानामध्ये पूर्ण केलेली होती. सनील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू क्या बात है. बॉल स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार
कालच्या दिवसामध्ये बघायला गेलं तर ही खेळपट्टी आहे हे फलंदाजाला योग्य ठरते. जर विचार करायचा गेला तर धावा ह्या बनवू शकतात ह्या मैदानावर. विचार करायचा गेला तर 50 पेक्षा धावा सुद्धा चस होतात. आपण बघितलं सकाळच्या सत्रामध्ये धावसंख्या झालेली आहे ती 13. सनील पुन्हा एकदा या पुढचा चेंडू आटा मात्र चांगला कमबॅक असेल जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये. काय होते मैदानाच्या आतमध्ये असं वाटते कट लागलेले आहे की काय. पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. तर 2 चेंडूवर 2 षटकार आलेत आणि रोशन सारखा एक चांगला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. या 2 पंचांच्या मध्ये डिसिजन होते आणि डिसिजन झाल्याच्या नंतर निर्णय येईल. चेंडू टाकून झालेले ते या षटकामधले 5. निर्धार चेंडूची सांगता होते. बघा प्रयत्न केला जातोय क्षेत्ररक्षकाकडून कारण दबाव आहे. 2 चेंडूवर 2 षटकार आल्याच्या नंतर एलबीडब्ल्यूच्या रूपाने मला वाटते कट बिहाइंडची अपील केली होती. तो पंच अप्रतिम पंचगिरी सुरेंद्र घाटाल आणि जयेंद्र वाघे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सनील. या पुढचा चेंडू चांगला चेंडू होता. डी पेक्षा कव्हरच्या दिशेला जातो. क्षेत्ररक्षक आहे चांगलं क्षेत्ररक्षण होते परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. रोशन याच्या बॅटमधून आलेली ही 1 धाव. संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली 14 धावा. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14 धावा. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. जर आपण विचार करायला गेला एका बाजूला आई जीवदान 11 बॉलिंग संघाने जी ह्या पर्वाची पहिल्या स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं आणि अप्रतिम आयोजन होतं. बघायला गेलं तर काय मैदान होतं. जसं मैदान आपण आता बघतोय तसंच मैदान त्यांचं सुद्धा मैदान आपल्याला बघायला मिळालं आणि खूप मेहनत घेतलेली होती त्यावेळी आई जीवदान 11 बॉलिंग संघाच्या खेळाडूंनी आणि ती स्पर्धा बघायला गेली तर अप्रतिम स्पर्धा पार पाडलेली होती. आणि बघायला गेलो तर शेवटच्या दिवसामध्ये त्या मैदानामध्ये आपण बघतोय राजनजी नाईक मान्य श्री जे आमदार आहेत त्यांचं सुद्धा आगमन झालेलं होतं. काय उत्साह होता त्यावेळेला आई जीवदानी 11 बॉलिंग संघाचा. अप्रतिम आयोजन आपल्याला बघायला मिळालं होतं. तर तीच संघ आपण बघतोय यावेळी मैदानामध्ये आई मर्दवी राजावडी संघाच्या समोर. यावेळी गोलंदाज येतोय अमोल तळेकर. तर दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू या पुढचा चेंडू बिग हिट. बॉल जातो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. काय गवत्या डोंगरी गेला ना डोंगरी गेला ना गवतीने वाट पाहिजे. अप्रतिम सॉन्ग ऐकायला मिळते प्रेक्षकांना दुपारच्या सत्रामध्ये मिस्टर हार्दिक याच्याकडून. बघा षटकार येतोय. पुन्हा एकदा अमोल तळेकर याच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो रोशन याच्या मार्फत. पुन्हा एकदा यावेळी मिस टाइम स्ट्रोक आहे की काय परंतु पुन्हा एकदा 2 क्षेत्ररक्षकाच्या वरून लगॉपच्या बाहेर जातोय चेंडू. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. रोशन याच्या बॅट मधून आलेला हा 4था षटकार आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 26 धावा धावफलकावर लागली गेली. अप्रतिम फलंदाजी. बघूया षटकाराची हॅट्रिक पूर्ण होतं की काय. आजच्या दिवसामधली दुसरी षटकाची हॅट्रिक पूर्ण होईल. या पुढचा चेंडू आता मात्र लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंचांकडून इशारा केला जातोय. खराब चेंडूची नोंद केली जाते. 1 धाव येते. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धावफलकावर लागली गेली 27 धावा. आजच्या दिवसाला बघायला गेलं षटकाराची हॅट्रिक साजरी केली. बेसिंग स्टार उंबरपाडा संघाचा रोहन
त्याच्या मार्फत 3 षटकार मारले गेले आजच्या दिवसामध्ये. पुन्हा अमोल तलेकर. या पुढचा चेंडू चांगला चेंडू होता, परंतु यावेळी बॅट आणि बॉलचा काही स्पर्श होत नाही. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता होते. चांगला कमबॅक मानावा लागेल अमोल तलेकरचा. जर बॅटच्या पट्ट्यामध्ये हा जरी चेंडू आला असताना तरी मला वाटते डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून सीमारेषे बाहेर गेला असता, परंतु नशिबाची साथ यावेळी अमोल तलेकर याच्या बाजूने. या पुढचा चेंडू चाबूक शॉट मारला आहे. शतरक्षक आहे. अप्रतिम शतरक्षण बघायला मिळतंय. नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या गेल्या. काय शतरक्षण बघायला मिळते आपल्याला थर्डमॅनच्या दिशेला. अक्षय याच्या मार्फत अप्रतिम शतरक्षण. एका हातामध्ये हा चेंडू अडवला गेला. नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या. 1 धावेने संघाची धावसंख्या 28 धावा. ह्यावेळी बघा आपण हिरा डुकले याला बघतोय. हिरा डुकले याचा जर विचार करायचा गेला ना तर खूप क्रिकेटचा अनुभव आहे या खेळाडूला, आणि त्या अनुभवाचा फायदा उठवताना दिसेल का काय. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 3-4 चेंडू टाकून झालेले आहेत. धावसंख्या धावफलकावर लागली गेली 28 धावा. बघा रणनीती आहे यावेळेला. लॉग ऑफ सीमारेषेवर आहे. त्याच नंतर बघतोय आपण डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक सीमारेषेवर गेलेला आहे. अमोल गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी चाबूक शॉट. काय फलंदाजी बघायला मिळते. चौकार षटकाराची आतिषबाजी बघायला मिळते आपल्याला मैदानामध्ये. राजवाडी संघाकडून 6 धावा येतात. 6 धावेने संघाची धावसंख्या 34 धावा. या पुढचा चेंडू चांगला कमबॅक मानावा लागेल. यावेळी अमोल तलेकर याचा निर्धार चेंडूची सांगता होते. या षटकाचा जर विचार करायचा गेला ना तर 3 षटकार आलेले आहेत या षटकामध्ये. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपते आणि दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 20 धावा देतोय गोलंदाज अमोल तळेकर. घेऊया एक छोटासा ब्रेक, डीजे ब्रेक, आणि पुन्हा एक मैदानाच्या आतमध्ये येऊया. कमॉन डीजे. तर बघा ही पार्टनरशिप होते एक हिरा आणि रोशन यांच्या दोघांच्या खेळाडूंच्या मध्ये. ही दुसऱ्या विकेटची पार्टनरशिप 34 धावांची झालेली आहे आणि आपल्या संघाला एका मजबूत स्थितीमध्ये नेताना बघतोय दोन्ही खेळाडू. संदीप येतो गोलंदाजी मायकोन रायटम ओव्हर द विकेटचा मारा असेल. वैयक्तिक पहिलं तर संघाचं 3रं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळी क्षेत्ररक्षणाची न्यूरचना बघितली तर थर्डमॅनचा क्षेत्ररक्षण थोडासा फाईन आहे. सीमारेषेवर आहे. त्याच नंतर बघतोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेवर आहे. लॉग ऑफ सीमारेषेवर आहे. या पुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकला होता. चांगला चेंडू मानावा लागेल. लॉग ऑफच्या दिशेला येतोय. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण येईल पण तो फेकी येईपर्यंत 1 धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. एका धावेने संघाची धावसंख्या 25 धावा धावफलकावर 35 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. बघा उजव्या हाताचा फलंदाज आणि डाव्या हाताचा फलंदाज मैदानामध्ये ज्या वेळी असतो ना त्यावेळी नाही पंचांना असतं. क्षेत्ररक्षकांना थोडी मेहनत घ्यावी लागते. तर चांगली रणनीती ही राजवाडी संघाकडून असेल. एक डाव्या हाताचा आणि उजव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. संदीप थापड गोलंदाजी मार्कवर. आपल्या 3ऱ्या षटकातला 2रा चेंडू मिस्टर हिरा डुकले याच्यासाठी. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉल जातो स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. थँक्यू डीजे. तर या इनिंग मधला 3रं षटक चालू आहे आणि 3ऱ्या षटकामधला हम बघायला गेलो तर या इनिंग मधला 6वा षटकार आहे.
4 षटकार रोशनेच्या बॅट मधून आलेले आहेत आणि 2 षटकार हे हिरा याच्या बॅट मधून आलेले आहेत. धावसंख्या 41 धावा. पुढचा चेंडू वन्स मोर होताना दिसतोय की काय, पण तो अप्रतिम झेल मानावा लागेल. यावेळी मिड विकेटचा क्षेत्ररक्षण सीमारेषेवर तैनात केला होता आणि त्याचाच फायदा होतोय. हिरा सारखा एखादा फलंदाज बाद होते. बॅक टू द डग आउट. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. बघा काय होते मैदानाच्या आतमध्ये. हिरा बाद झाला, त्याच्यानंतर त्यांचा चिरंजीव आपण बघतोय मिस्टर भूमित डुकळे याचं मैदानाच्या आतमध्ये आगमन होते. आणि भूमीचा जर विचार केला गेला ना तर जरी मूर्ती महान आहे पण कीर्ती महान. काही सुरुवात झालेली आहे क्रिकेटमध्ये भूमीत याची. अप्रतिम चांगला फलंदाज आहे हा सुद्धा. बघा फुल टॉस चेंडू खडे खडे खेळण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये यशस्वी होतोय. बॉल जातोय लॉग ऑनच्या वरून सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. थँक्यू डीजे. भूमी त्याला बघितल्यानंतर मला एक सामना आठवतो लगेच. सह्याद्री चषकामध्ये एक सामना मागच्या हप्त्यामध्ये आपण बघायला मिळालं की ज्या सामन्यामध्ये 22 की 21 धावेची गरज असताना भूमीत सारखा फलंदाज होता आणि भूमीत यांनी तो सामना विजय मिळवून दिलेला होता. पण बोलतात ना एक चांगला फलंदाज भूमीत डुकले. आल्या पहिलाच षटकार आणि पुन्हा एकदा वन्स मोर चेंडू जातोय सीमारेषे पार. 6 धावांसाठी. मला वाटतं खेळाडू कक्षामधून सट आलेला आहे या फलंदाज. लगातार 2 चेंडू मध्ये 2 षटकार मारलेले आहेत. बघूया षटकाराची हॅट्रिक साजरी करतो की काय मिस्टर भूमित डुकळे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉल जातो फाईन लेगच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउंड चेंडू सीमारेषे पार. 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. चौकार. कमबॅक करावा लागेल कुठेतरी जीवदानी पोलीस संघाला. कारण धावसंख्येचा विचार करायला गेला तर 57 धावा ह्या धावफलकावर लागलेल्या आहेत. अजूनपर्यंत विचार करायचा गेला तर 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या स्पर्धेमध्ये हायएस्ट स्कोर बनवेल की काय राजावली संघ. वाटतं 67 धावा या हायएस्ट आहेत या टुर्नामेंटच्या. 70 धावा ह्या हायएस्ट आहेत. बघूया. बघा पुढचा चेंडू कव्हर पॉइंटच्या वरून सीमारेषे बाहेर जातोय. 6 धावांसाठी. थँक्यू डीजे. या 6 धावेने संघाची धावसंख्या 63 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या. रोशन याच्या बॅट मधून आलेला हा षटकार. पण एकदा आकाश. या पुढचा चेंडू ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंचांकडून इशारा केला जातोय. खराब गोलंदाजी मानावी लागेल यावेळी आपण बघतोय. आई जीवदानी बॉलिंग संघाची पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर सनील याच्या षटकामध्ये 14 धावा आलेल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 20. तिसऱ्या षटकामध्ये 23 धावा. या पुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. चांगला कमबॅक आहे पण तो चांगला कमबॅक करावा लागेल.
कारण धावसंख्येचा विचार करायला गेला तर 64 धावा या धावफलकावर लागल्या गेल्या. अजूनपर्यंत 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 70 धावा ही आपण बघतो सरपंच उपसरपंच चषकामधले हायेस्ट स्कोर आहे आणि तो पार करेल की काय आई मरुदेवी राजावळी संघ बघूया येणाऱ्या काळात करून जाईल. आकाश पुन्हा एकदा बघा या पुढचा चेंडू पुन्हा एकदा मागच्या चेंडूचा वन्स मोर बघायला मिळतोय आपल्याला. थँक्यू डीजे. धावसंख्या झालेली आहे ती 70 धावा. 12 चेंडू मध्ये तब्बल 39 धावांची एक झंझावत पारी बघतोय आपण रोशन कोल्हेकर याच्या बॅटमधून. आणि त्याच्यामध्ये जर विचार करायला गेला तर 6 षटकार आहेत बघा. 12 चेंडू मध्ये 39 धावा. माटे रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे लगेच. धावसंख्येचा विचार करायला गेला तर 70 धावसंख्या ही धावफलकावर लागली गेली. 12 चेंडू मध्ये 39 धावा. अप्रतिम फलंदाजी बघतोय आपण रोशन कोल्हेकर याच्याकडून आणि त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर 6 षटकार आहेत. तर नक्कीच चेंडू हा वाईट असेल. जो गोलंदाज होता तो जरा मध्ये होता त्याच्यामध्ये जरा बघायला थोडस लेट झालं. 1 धाव येते आणि एका धावीने संघाची धाव संख्या 71 धावा. आकाश या पुढचा चेंडू फुल टच चेंडू सीमारेषे पार जातोय 6 धावांसाठी. थँक्यू डीजे. आणि सरपंच उपसरपंच चषकामधील हायेस्ट स्कोर कोरला जातो आई मरुदेवी राजावळी ये या संघाच्या नावावर. धाव संख्या झालेली आहे ती 77 धावा. जर हा षटकार आला तर हाफ सेंचुरी सुद्धा पूर्ण होईल मला वाटते. यावेळी बघायला गेलं तर फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक येतो त्याच्या खाली आणि अशा प्रकारे रोशन बाद होतोय. चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी. थँक्यू डीजे. 2 मिनिटं. शेवटचा चेंडू आहे मला वाटतं अजून एक बघा. जर षटकार आला असता तर हाफ सेंचुरी पूर्ण झाली असती परंतु तसं काय होत नाही. आणि रोशन याचा विचार करायला गेला तर 45 धावा 13 चेंडू मध्ये. अप्रतिम फलंदाजी आपल्या संघासाठी केलेली आहे. चला लगेच धावत यायचं आहे. प्लीज थोडंसं सहकार्य करा. कालच्या दिवसामध्ये बघायला गेलं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये ब्लॅड लाईट मध्ये सामना गेलेला होता. 13 चेंडू मध्ये तब्बल 45 धावा रोशन कोल्हेकर. आणि जर विचार करायचा गेला तर 7 षटकार
या इनिंग मध्ये. तर शेवटचा चेंडू खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर मनोज भुयाल. तर चांगली फलंदाजी झाली या सामन्यामध्ये बघायला गेलो तर. मरुदेवी राजावळी संघाकडून आकाश शेवटचा चेंडू आपल्या चौथ्या षटकामधला. यापुढचा चेंडू आपण बघतोय. बॉल येतो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे, झेल सुटला जातोय. आणि अशा प्रकारे या शेवटच्या चेंडूवर 3 धावा येतात. या 3 धावा आल्याच्या नंतर संघाची धाव संख्या 80 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आणि 81 धावांचं लक्ष असेल. 24 चेंडू मध्ये विजयासाठी 81 धावा जमवायच्या आहेत. सलामीची जोडी पाठवून द्या. आई जीवदानी बॉलिंग संघ. चला 81 धावा जमवायच्या आहेत. 24 चेंडूमध्ये 81 धावा जमवायच्या आहेत विजयासाठी. आणि जीवदानी बॉलिंग संघाला ज्याप्रमाणे राजावली गावाने फलंदाजी केली त्याचप्रमाणे फलंदाजी करावी लागेल. आव्हान थोडंसं कडवा आहे, परंतु क्रिकेट आहे, अनिश्चिताचा खेळ आहे. पंचांकडे इशारा येतोय. सामन्याला सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बघतोय आपण. अमोल आणि सनील अशी जोडी आहे विराट संघाकडून.
आणि गोलंदाजी मार्कवर बघतोय जयेश मोकाशी. दोन्ही संघाला शुभेच्छा असतील. राऊंड विकेटने आपण बघतोय जयेश याला. आपल्या पहिल्या षटकातला पहिला चेंडू. त्या पुढचा चेंडू निर्धार चेंडूची समाप्ती होते. चांगला सुरुवात म्हणावं लागेल जयेश याच्याकडून. आपल्या संघासाठी निर्धार चेंडूची सांगता होते. अमोल आणि सनील अशी सलामीची जोडी. यापुढचा चेंडू फुल टॉस चेंडू होता. बॉल जातो मिड ऑनच्या दिशेला, सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. तर अशा प्रकारे चौकाराने खातं खोललं जाते संघाचं. बघा अशीच फलंदाजी करावी लागेल तुम्हाला. 82 धावांचं लक्ष आहे तुमच्या समोर. 81 धावांचं लक्ष आहे. पुन्हा एकदा जयेश. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार येण्याच्या प्रयत्नामध्ये निर्धार चेंडूची सांगता होते. बघा हाणामारी करावी लागेल. जर विचार करायचा गेला तर कमावायला तुमच्याजवळ काहीच नाही उरलेलं आहे. 24 चेंडू मध्ये तुम्हाला 42 धावा जमवायच्या आहेत. 82 धावा जमवायच्या आहेत. 81 धावा जमवायच्या आहेत. यापुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू. बॉल जातो मिडॉनच्या दिशेला. शतरक्षक चेंडूला कनेक्ट करेपर्यंत 1 धाव येते. एका धावेने संघाची धाव संख्या धाव फलकावर लागली गेली ती 5 धावा. ज्याप्रमाणे रोशन कोल्हेकर यांनी बॅटिंग केली 13 चेंडू मध्ये 45 धावा, तशीच फलंदाजी यावेळी करावी लागेल सनील किंवा अमोल या दोन्ही फलंदाजापैकी एका फलंदाजाला. यापुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू. बॉल आहे तो मिड ऑफच्या दिशेला. शतरक्षक आहे. चांगलं शतरक्षण होतंय परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने संघाची धाव संख्या धावफलकावर लागली गेली ती 6 धावा. तर शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकामधला. जयेश मोकाशी. यापुढचा चेंडू. आता मात्र बॉल बघतोय अक्वान लॉगऑफच्या वरून सीमारेषे बाहेर जातोय 6 धावांसाठी. थँक्यू डीजे. ज्यावेळी आपण बघितलं राजावळी गाव फलंदाजी करत होता त्यावेळी पहिल्या षटकामध्ये बघायला गेलं तर 14 धावा आल्या होत्या. सनील याचं गोलंदाजी होती. तर यावेळी बघायला गेलं तर थोडासा कमी पडतोय. जीवदानी बोळीन संघ बघायला गेलं तर वर्चस्व आहे अजूनपर्यंत. राजावळी संघाच्या पहिल्या षटकामध्ये 14 धावा आलेल्या होत्या. दुसऱ्या षटकाचा विचार केला गेला तर 20 धावा आलेल्या होत्या. संदीप आणि आकाश याच्या मार्फत तिसरं आणि चौथं षटक आदळलं होतं. या षटकाचा विचार करायला गेला तर दोन्ही षटकामध्ये 23 धावा आलेल्या होत्या आणि त्याचं श्रेय जातोय रोशन भूमित सारख्या फलंदाजाला. खरोखर चांगली फलंदाजी केलेली होती. तर चला थोडंसं फास्ट घ्या प्लीज. सहकार्य करा आयोजकांकडून विनंती केली जाते. दोन्ही संघ विजय मोकाशी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सामोरे फलंदाज समीर. सनील. तर आपल्या दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर मिस्टर विजय मोकाशी याला आपण बघतोय. यापुढचा चेंडू बिग हिट केलेला आहे. बॉल जातो मिड विकेटच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी.
थँक्यू डीजे. या 6 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली 18 धावा. विजय याच्या पहिल्या चेंडूवर षटकार येतोय. सनील याच्या बॅट मधून अमोल याच्या बॅट मधून निघालेला हा षटकार. पुन्हा एकदा विजय गोलंदाजी मार्गावर. या पुढचा चेंडू वन्स मोर. चेंडू जातोय सीमारेषे पार 6 धावांसाठी. या 6 धावेने संघाची धावसंख्या बघतो पण 24 धावा झालेल्या आहेत. बघा जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न यावेळी मैदानामध्ये चालू आहे मिस्टर सनील याच्याकडून. सनील सावरे याला बघतोय, चांगला फलंदाज आहे जीवदानी बॉलिंग संघाचा. तर बघूया षटकाराची हॅट्रिक साजरी करतो की काय सनील आजच्या दुसऱ्या दिवसामधली. या पुढचा चेंडू लगतच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. वीट का जवाब पत्थर से आणि गेंद का जवाब बल्ले से असं सांगायला काहीच हरकत नाही. षटकाराची हॅट्रिक सनील याच्या बॅट मधून आलेली. वाघोबस टुरिस्ट संघाचे जे खेळाडू असतील त्यांनी सीमारेषेचा ताबा घ्या प्लीज. बघा ह्यावेळी राजावली संघाच्या कर्णधाराला थोडासा विचार करावा लागेल कारण 3 चेंडूमध्ये 3 षटकार आलेले आहेत. अप्रतिम फलंदाजी सनील याच्याकडून आपल्याला बघायला मिळते. विजय याच्यावर अटॅक केला जातोय या षटकामध्ये. या कमबॅक करेल की काय विजय मोकाशी का पुन्हा एकदा एखादा षटकार येईल सनील याच्या बॅट मधून. या पुढचा चेंडू लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू आहे. फुल टॉच चेंडू होता, थोडासा नाराज असेल यावेळी सनील. जरी बॅटच्या पट्ट्यामध्ये हा चेंडू आला असता तर मला वाटते नक्कीच फाईन लेगच्या वरून सीमारेषे बाहेर गेला असता, परंतु तसं काय होत नाही. विजयाची नशिबाची साथ यावेळी विजय याच्या बाजूने झुकली जाते. धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती 30 धावा. विजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू आता मात्र बघूया. फटका फसलेला आहे परंतु ताकद आहे त्या फटक्यामध्ये. चेंडू येतोय आमच्या समालोचन कक्षामध्ये 6 धावांसाठी. बाग काही लाविला गुलाबाचा. खाडीचे गावामध्ये बाग काही लाविला गुलाबाचा. खाडीचे गावामध्ये बाग काही लाविला गुलाबाचा. खाडीचे गावामध्ये बाग काही लाविला गुलाबाचा. भावे शिवबंधू माझा काटा संभाली घड्यालाचा. नमो भावे शिवबंधू माझा काटा संभाली घड्यालाचा. बहिणीचे साडेसाठी ठाण्याचे बाजार. थँक्यू डीजे. या षटकातला 4था षटकार येतोय सनील याच्या बॅट मधून आणि या 6 धाव्यांनी संघाची धावसंख्या 36 धावा. या अजून एक चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकामधला. अप्रतिम फलंदाजी सनील. या पुढचा चेंडू थोडासा उतास नाराज हताश आहे सनील. अशा प्रकारे निर्धार चेंडूची सांगता होते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 81 धावांचा पाठलाग करताना धावफलकावर लागली गेली ती 36 धावा. अजूनपर्यंत 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी धावा असतील 45 धावा. चेंडू 45 धावेची गरज. चांद राजा तुर भावा माझ्या तुर ध्यान ठेव धन्यावर. चांद राजा तुर भावा माझ्या तुर ध्यान ठेव धन्यावर. चांद राजा तुर भावा माझ्या तुर ध्यान ठेव धन्यावर. ध्यान ठेव धन्यावर. ध्यान ठेव धन्यावर.
चला बघा चेंडू ह्यावेळी बघतो आपण भूमी डुकळीच्या हातामध्ये आहे. टर्निंग पॉइंट ठरेल हे षटक हे मॅचचं. ह्या षटकामध्ये समजेल आपल्याला कुठला संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना. 12 चेंडू आणि विजयासाठी धावा असतील ते 45 म्हणजे 22.50च्या सरासरीने पुढे जावं लागेल यावेळी. या पुढचा चेंडू त्रिफला उद्ध्वस्त केलेला आहे. फलंदाज बॅक टू द डगआउट. पहिला चेंडूवर गडी बाद होतोय. आदिवाशांच्या पोरांचा कुठही जायार उमटतो तसा मर्दानी ढाण्या वागाचा त्या मर्दानी ढाण्या वागाचा. हे नाशिक ठाण्यात पुण्यात दारारा के ग्रुपच्या पोरांचा. नाशिक ठाण्यात पुण्यात दारारा के ग्रुपच्या पोरांचा. जिल्ह्यामध्ये दारा रामचा, ठाणे जिल्ह्यामध्ये पावर रामचा. तसा भाई आदिवाशाचा नाद नाही करायचा के ग्रुपचा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. मिस्टर आकाश येतोय. आकाशला चांगली फटकेबाजी करावी लागेल नाहीतर एक धाव काढून लगेच सनीलला स्ट्राईक द्यावी लागेल. बघूया काय होतंय. यापुढचा चेंडू ऑफस्टिक सोडून जाणारा चेंडू. पंचांकडून इशारा केला जातोय. वाईटच्या रूपाने एक धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्या बघतोय आपण 37 धावा ह्या धावफलकावर लागल्या गेल्या. बघा ज्यावेळी राजावली संघ फलंदाजी करत होता त्यावेळी 2 षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा ह्या धावफलकावर लागल्या गेल्या होत्या. यापुढचा चेंडू फुलटॉस चेंडू असेल. बघूया क्षेत्ररक्षक आहे तिथे. आणि मला वाटतं ह्या चेंडूवर 2 धावा झाल्या असत्या परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल कारण सनील यांनी स्ट्राईक आपल्या जवळ ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. एक धाडशी निर्णय असेल कारण मागच्या षटकाचा जर विचार करायला गेला तर मागच्या षटकामध्ये 4 षटकार मारलेले होते सानिल यांनी आणि यावेळी अपेक्षा असतील आई जीवदानी बॉलिंग संघाच्या आहे सानिलवर. पुन्हा एकदा चांगली कामगिरी करावी लागेल. धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावसंख्या धावफलकावर लागली गेली ते 38 धावा. 81 धावांचं लक्ष्य आहे सामना जिंकण्यासाठी. भूमी डुकले गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू पंचांकडून इशारा केला जातो. खराब चेंडू. अवांतर धाव येते आणि अवांतर धावेने संघाची धावसंख्या 39 धावा. मित्र म्हणून अर्धा टप्पा पार केलेला आहे. अजूनपर्यंत अर्धा टप्पा पार करायचा आहे कारण 39 धावा या धावफलकावर लागलेल्या आहेत आणि विजयासाठी ज्या धावा बघितल्या तर 81 धावा या जमवायच्या आहेत. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा वाईड चेंडू येतोय. मला वाटते थोडासा दबावामध्ये असेल भूमीत हा कारण सनीलचा विचार करायचा गेला तर मागच्या षटकामध्ये 4 षटकार मारलेले होते त्याच्याकडे लक्ष देताना चेंडू हा ऑफस्टिकच्या बाहेर थोडासा ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. तर ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ठेवण्याचं कारण आपण बघतोय ऑफस्टिक साईडला 3 फलंदाज आहेत. तर थोडीशी रणनीती वेगळी आहे परंतु ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू टाकून बसतोय आणि अशा प्रकारे धावसंख्या 40 धावा. पुन्हा एकदा भूमी डुकले गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू आपण बघतोय मिड विकेटच्या दिशेने ढकलून दिलाय. 1 बाउंस चेंडूची मारेच्या पार जातो 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. तर तिसऱ्या चेंडूवर चौकार येतो. या चौकाराने संघाची धावसंख्या 44 धावा. 3 चेंडू टाकून झालेले आहेत भूमी त्याचे आपल्या तिसऱ्या षटकामधले. पुन्हा एकदा भूमीत गोलंदाजी मार्कवर रॅन्डम ओव्हर द विकेटचा मारा करेल. यापुढचा चेंडू निर्धार चेंडूची समाप्ती होते. चांगला कमबॅक बघायला मिळतो यावेळी भूमी त्याच्याकडून. मागच्या चेंडूवर चौकार खाल्याच्या नंतर स्वतःला सावरलं गेलं आणि त्याच्यानंतर एक चांगला चेंडू. धावसंख्या 44 धावा. अजूनपर्यंत विचार करायला गेला तर या षटकामधले 2 चेंडू बाकी आहेत आणि या 2 चेंडूमध्ये जरी मोठे 2 फटके खेळावे लागतील सनील याला. यापुढचा चेंडू स्कोअर लेग पंचांच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार.
थँक्यू डीजे. 7 चेंडू आणि 31 धावेची गरज आहे. वन मॅन आर्मी सारखी लढा देतोय यावेळी. आपण बघतोय सनील याच्या बॅटमधून आलेला हा 5वा षटकार आणि संघाची धावसंख्या 50 धावा. 7 चेंडू आणि 31 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा जोरदार मारलेला फटका हिरा येतो त्याच्या खाली, पण हिरा याच्या डोक्याच्या वरून चेंडू सीमारेषे पार जातो 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. सहा चेंडू आणि विजयासाठी धावा असतील त्या 25 धावा. बघा यावेळी थोडस टेन्शन आहे. 80 धावा सुद्धा बनवून कुठलाही संघ सेफ नाही मैदानामध्ये. म्हणून ते बोलतात ना की क्रिकेट हा अनिश्चिताचा खेळ आहे. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा असतील 25 धावा. 6 चेंडू आणि 25 धावा. बघा जर सनील यांनी हे मागच्या सामन्यामध्ये मागच्या षटकामध्ये दाखवून दिलेलं होतं की एका षटकाचा जर विचार करायचा गेला तर विजय याच्या 6 चेंडूवर 4 षटकार मारलेले होते. आणि यावेळी मी तर सांगेन खरोखर विजय या सनील याला स्ट्राईक देणं हे खूप गरजेचं आहे. 6 चेंडू आणि 25 धावेची गरज. सामोरे फलंदाज आहे. 1 डाऊन मध्ये खेळण्यासाठी आकाश आहे. काय अप्रतिम फलंदाजी केलेली आहे सनील यांनी. शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर हिरा. या पुढचा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांकडून इशारा केला जाते. अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघाची धावसंख्या 57 धावा. 6 चेंडू आणि 24 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. सहा चेंडू आणि 24 धावा. हिरा डुकले पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू जाग्यावरच खेळून काढलेला चेंडू बॉल जातो मिड विकेटच्या दिशेला. 1 धाव घेतली आणि एका धावेने संघाची धावसंख्या बघतोय आपण 58 धावा. आणि यावेळी स्ट्राईक जाते मिस्टर सनील याच्याकडे आणि सनील याच्यामध्ये समता आहे हा कारनामा करण्याचा. बघूया येणारे 5 चेंडू असतील आणि या 5 चेंडू मध्ये 23 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 5 चेंडू आणि 23 धावेची गरज. विजय मोकाशी याचं षटक आपल्याला आठवते. या षटकामध्ये 4 षटकार मारलेले होते मिस्टर सनील साबरे यांनी. काय होते बघूया. हिरा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू थर्बेनच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. थँक्यू डीजे. काय सामना होतोय मैदानाच्या आतमध्ये. तुम अभी जीते नाही हम अभी हारे नाही. सामना अभी बाकी है मेरे यार असं सांगायला काही हरकत नाही. बघा कुठलाही संघ हार मानायला तयार नाही. 81 धावांचं लक्ष. असं वाटत होतं की डोंगरा एवढं लक्ष आहे परंतु सनील यांनी ते डोंगरा एवढं लक्ष साधं करून दाखवलेलं आहे. या षटकाराने संघाची धावसंख्या होते ती 64 धावा. 4 चेंडू आणि 17 धावेची गरज आहे. जर सनील याचं बघितलं तर 47 धावा या सनील याच्या नाव. बघूया या चेंडूवर जर षटकार आला तर नक्कीच पुन्हा लागवण होईल. ओहो हो काय घडलंय. षटकार येतोय आणि कमबॅक करताना बघतोय आपण. थँक्यू. बघूया कमबॅक करताना बघतोय आपण. आई जीवदानी बॉलिंग संघाला 6 धावा येतात. या 6 धावेने संघाची धावसंख्या 70 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. सागर माली सर जर कुठे असतील सामना बघत तर काय बोलाल या सामन्याबद्दल. आणि हाफ सेंचुरी पूर्ण होते बॅटवरती करायचे सनील. 13 चेंडू 53 धावा. एक जबरदस्त फलंदाजी
ज्याची गरज सुद्धा होती आपल्या संघाला. आता मात्र थोडस टेन्शन असेल आई मरुदेवी राजावली संघाच्या डगाउट मध्ये. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावेची गरज. बघा काय सामना झालेला आहे. या दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांच्या स्वागतासाठी हा सामना बघतोय. तीन चेंडू आणि 11 धावेची गरज. टेन्शन आहे यावेळी. मला असं वाटलेलं होतं की ज्यावेळी सामना चालू झाला त्यावेळी हा सामना वन साइड सामना होईल की काय, राजावली संघ या सामन्याला एकतर्फा जिंकेल की काय. परंतु बोलतोय ना, जसं नसतं दिसतं तसं नसतं आणि म्हणून जग फसतं असं सांगायला काही हरकत नाही. जर विचार करायला गेला सनील सांबरे या इनिंग मध्ये 8 षटकार आणि 1 चौकार, 53 धावा याच्या बॅट मधून आलेल्या आहेत. 3 चेंडू आणि 11 धावेची गरज. बघा राजावली संघासाठी हा चेंडू निर्णायक चेंडू ठरेल. जर डॉट चेंडू आला तर खरोखरच एक चांगला चेंडू मानावा लागेल आणि जर षटकार आला तर मी समजेन या सामन्यामध्ये वर्चस्व आहे बोलीज संघाचं. बघूया काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष चालू आहे. आई जीवदारी बॉलिंग संघाचा. दोन्ही संघामध्ये आता मात्र टेन्शन असेल. बघा कमावायसाठी काय नव्हतं, परंतु बघायला गेलं ना, विचार करायचा गेला बॉलिंग संघाचा आता काय फलंदाजी. सनील सांबरे याच्या बॅट मधून 14 चेंडू मध्ये 53 धावा आलेल्या आहेत. 3 चेंडू 11 धावीची गरज सामना जिंकण्यासाठी. यावेळी बघा सिली विडफ लावण्यात आलेला आहे. फलंदाजावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो. हिरा डुकले गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू फटका बसलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या खाली, परंतु चेंडू सीमारेषे पार जातोय 6 धावांसाठी. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. व्हॉट अ शॉट. काय फटका होता सनील. मला वाटतं की क्षेत्ररक्षक आहे, परंतु क्षेत्ररक्षक बघा डबल हॅट्रिक झालेली आहे षटकाराची. या एका सामन्यामध्ये षटकाराची 2 वेळा हॅट्रिक बघायला मिळते. सनील सावरे आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मधला हा एक रेकॉर्ड असेल. 2 चेंडू मध्ये 5 धावेची गरज. बघूया एक षटकार आला तर 6. या पुढचा चेंडू चांगला होता, फुल टॉस चेंडू होता. बघूया काय घडलंय पुन्हा एकदा या सामन्यामध्ये. निर्धार चेंडूची समाप्ती होते. आता मात्र 1 चेंडू आणि 5 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. अप्रतिम सामना दुपारच्या सामन्यामध्ये, दुपारच्या सत्रामध्ये प्रेक्षकांना बघायला मिळतोय. 1 चेंडू आणि 5 धावेची गरज. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आमच्यापर्यंत जोडले गेले त्यांच्या माहितीसाठी मैदानामध्ये चालू असलेला सामना आई मरुदेवी राजावली ये वर्सेस आई जीवदानी बॉलिंग्स. 80 धावा या राजावलीने प्रथम फलंदाजी करून बनवलेल्या होत्या. 81 धावांचं लक्ष हे चेस करायचं होतं आणि ते त्या धावा बघायला गेला तर आता मात्र 1 चेंडू मध्ये 5 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. परंतु एका बाजूने बघतो ना सनील, 1 मॅन आर्मी. 1 चेंडू आणि 6 धावेची गरज, सॉरी 5 धावेची गरज. परंतु षटकार मारावा लागेल कारण कंपल्सरी चेसिंग आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग हे कंपल्सरी बघतो आपण वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये. 1-5. बघूया काय होते. हिरा आहे गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू शॉट ऑफ पोल, पॉवरफुल, सक्सेसफुल आणि रेकॉर्ड होते. रेकॉर्ड या मैदानामधला 81 धावा या चेस केल्या जातात आणि अशा प्रकारे विजयी संपादन करतोय जीवदानी बॉलिंग संघ आणि या स्पर्धेतून बाहेर जातोय राजावली संघ. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू. तर सानिल याच्यासाठी पारितोषिक येतोय 500 रुपयाचं पारितोषिक. जो षटकार मारला विनिंग षटकार त्याच्यासाठी दीपेश धाऊ भोईर यांच्याकडून 500 रुपयाचा मानकरी ठरतोय. बघा दीपेश दादा यांच्याकडून षटकारासाठी ह्या पारितोषिक आलेला आहे. विजयाचा षटकार येतोय आणि अशा प्रकारे विजय संपादन करतोय विरार संघ आणि या स्पर्धेमधून बाहेर जाताना दिसतोय आई मरुदेवी राजावली संघ. हार्ड लक राजावली संघ आणि कॉंग्रॅच्युलेशन.
तर लगेच विराट संघाचा कर्णधार या राजावली संघाशी तुमचा सामना होईल आणि सनील यांनी सुद्धा यायचा आहे मेन ऑफ द मॅच आणि 500 रुपयाचं पारितोषिकाचा मानकरी ठरतोय. बघा काय सामना झाला. मला तरी वाटला होता की 81